सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षक नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहुयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये। हरिओम रेल्वे प्रवासी भजन मंडळ यांच्यातर्फे आषाढी एकादशी सोहळा डोंबिवली स्टेशन बाहेर आयोजित केला होता। या सोहळ्याला भाजप प्रदेश अध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी उपस्थिती लावत पांडुरंगाचे दर्शन घेतले। तसेच भजनी मंडळात सहभाग घेऊन स्वतःचे भजनही गायले आणि पांडुरंगाचे नामस्मरण केले। यावेळी रवींद्र चव्हाण यांनी बोलताना सांगितले की हरिओम रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून डोंबिवलीमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने भजनाचा कार्यक्रम पार पडतो। या कार्यक्रमाला मी दरवर्षी येतो। दरवर्षी बुधवारचे शनिवारी एकादशी येते, मात्र यावर्षी पहिल्यांदाच रविवारी आली आहे। त्यामुळे दरवर्षी कामाला जाण्यापूर्वी या ठिकाणी पांडुरंगाचे दर्शन घेऊन या भजनमध्ये मी सामील होत असताना त्यांना पांडुरंगाला जाता येत नाही, असे सर्वजण या ठिकाणी येतात आणि भजनाचा आनंद घेतात, असे चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितलं। प्रतिवर्षाप्रमाणे हरिओम रेल्वे प्रवासी भजन संस्थेच्या माध्यमातून डोंबिवलीमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती आषाढी एकादशीच्या निमित्ताने भजनाचा कार्यक्रम आज सकाळी 6 वाजल्यापासून सुरू करतात। प्रतिवर्षी ही संपूर्ण आषाढी एकादशी ही सोमवार ते शनिवार या दिवसामध्ये येत असते। यावेळेला पहिल्यांदाच रविवारी आली आहे। त्यामुळे कामावरती जाणारा प्रत्येक जण हा पांडुरंगाचं दर्शन घेऊन स्वतः भजनामध्ये सामील होत असतो। राज्यात एकीकडे हिंदी विरुद्ध मराठी हा भाषिक वाद पेटलाय। त्यातच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा केल्याने राजकीय वातावरण तापले। एकीकडे मराठी अस्मितेचा वाद पेटला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाने मात्र शांतपणे आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। कल्याणमध्ये शिंदे गटाने काँग्रेसला खिंडार पाडत शेकडो उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांची जंबो भरती केली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। सध्या महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी भाषेवरून राजकारण तापलेले असताना शिंदे गटाने हिंदी भाषिकांचे मत मिळवण्यासाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी हा मास्टर स्ट्रोक खेळला आहे। महाराष्ट्रातील जनता 20 वर्ष ठाकरे बंधू एकत्र येण्याची वाट पाहत होती। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे महत्त्वाचे होते। योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात। हे दोन्ही नेते एकत्र येत असल्यामुळे काही जणांनी धसका घेतला आहे। ते दोन्ही नेते एकत्र कसे येतात हे पाहू असे म्हटले जात आहे। सरकार आणि सरकारची माणसे यांना उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेले नको आहे। काही जण मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे मराठीसाठी आंदोलन करणाऱ्या लोकांची तुलना पहलगाम दहशतवाद्यांशी करत आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात राजकीय निर्णय लवकरच होईल असा आपला विश्वास आहे, त्यांनी असं वक्तव्य केलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच एक बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत संभाव्य युती करण्यासंदर्भात त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिलेत। यापुढे कोणत्याही पदाधिकाऱ्याने युतीबद्दल सार्वजनिकपणे बोलण्यापूर्वी माझ्याशी संपर्क साधून परवानगी घ्यावी, असे निर्देश राज ठाकरे यांनी दिले आहेत। त्यांच्या या आदेशामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीबद्दलच्या चर्चांना नवा ट्विस्ट मिळाला आहे। तसेच राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले। महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। राज्यभर पावसाचा जोर वाढताना दिसत आहे। हवामान विभागाने पुढील 4 दिवस संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवलाय। यामुळे सध्या राज्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे। या सततच्या पावसामुळे नोकरदार वर्गाला सर्वाधिक फटका बसलाय, कारण मुंबई लोकल काही मिनिटे उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांना मात्र त्रास सहन करावा लागतोय। हवामान खात्याने आज भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केलाय, तर सकाळपासूनच जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झाली आहे। यामुळे शेतकरी वर्गात आनंद वातावरण आहे। कालही भंडारदरा जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला होता। आज ऑरेंज अलर्ट असल्याने दिवसभर संततधार पाऊस पडणार आहे। यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले। सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा
सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ स्वतःच ठरवा, असा खोचक टोला लगावत भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांची दुबेंनी दाऊद इब्राहिम सोबत तुलना करत एक सवाल केला. महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याच्या मुद्द्याविरोधात राजकीय आणि सामाजिक प्रतिसाद उमटलेत. यातच मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून मराठी न बोलणाऱ्या हिंदी भाषिकांना मारहाण केल्याच्या घटनाही घडल्यात. याच मुद्द्यावरून भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना आपल्या घरात कुत्राही वाघ असतो असे म्हणत डिवचले. भगवान के घर देर है अंधेर नहीं अशी एक म्हण आहे. आपल्यावर काही अन्याय झाला, कोणी त्रास दिला, एखादा खटला वगैरे असेल तर आपण कोर्टाची पायरी चढतो, पण तिथे न्याय मिळण्यात काही कालावधी निघून जातो, काही वेळा तर असंख्य वर्ष लागतात. अशाच एका अनोख्या निकालाची बातमी समोर आली आहे. 500 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप एका अधिकाऱ्यावर होता. तो खटला अनेक वर्ष चालला. याच दरम्यान लाचखोरांचा आरोप असलेल्या त्या अधिकाऱ्याचंही निधन झालं. धक्कादायक गोष्ट म्हणजे तब्बल 23 वर्षांनी न्यायालयाने या खटल्याचा निकाल सुनावला आहे. ज्या अधिकाऱ्यावर 500 रुपयांची लाच घेण्याचा आरोप होता, मुंबई हायकोर्टाने त्याची निर्दोष सुटका केली आहे. मरणानंतर तरी त्या अधिकाऱ्याच्या माथ्यावरचा हा कलंक पुसला गेल्याची भावना कुटुंबियांकडून व्यक्त होते. महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय. पीक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या आणि खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. यापूर्वी ही कारवाई मध्यस्थ आणि सेवा देणाऱ्यांवर केली जात होती, परंतु आता पीक विमा योजनेची खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांवरही अशी कारवाई करण्यात येणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की सन 2024 मध्ये 4000 पेक्षा जास्त खोटी कागदपत्रे विमा योजनेसाठी दिली होते. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रात काल अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली असून जनजीवन विस्कळीत झाले. मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी आणि नाशिक या ठिकाणी पावसाचा जोर पाहायला मिळाला असून काही भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचं दिसून आले. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलाय. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंद्रायणी जाखड यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की हवामान विभागाने पालघर जिल्ह्यात सोमवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतलाय. आगामी महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष नेते, पदाधिकारी हे मोठ्या प्रमाणात महायुतीत प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. यातच ठाकरे बंधू एकत्र येण्याचा कयास बांधला जात आहे. यातच राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार की फक्त उद्धव ठाकरेंशी युती करणार, यावरूनही राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. या घडामोडी सुरू असतानाच काँग्रेसमधून मात्र आगामी महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवल्या पाहिजेत असा सूर उमटत असल्याचं बोललं जात आहे. सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.